बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। 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 बोलो सीताराम, जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोणमाता। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ. नामस्मरणाच्या अभ्यासाला आणि ते नामस्मरण अधिक चांगल्या रीतीनं आपल्याकडून व्हावं आणि जसजसं आपलं नामस्मरण अधिक चांगल्या पद्धतीनं होत जातं त्यावेळेला त्या नामाचा येणारा अनुभव काय असतो हा सगळा भाग महाराजांच्या आश्वासनांमध्ये अंतर्भूत आहे. त्याचं चिंतन आपण परवापासून करतो आहोत. पहिल्या दिवशी बोलत असताना महाराजांच्या एका सूत्रावरती आपण विचार केलेला होता की तुमच्या स्वाधीन मी होऊन राहीन. महाराजांनी आपल्या स्वाधीन होणं त्याचा विचार आपण विस्तारानं त्यावेळेला केलेला होता. गुरुदेव रानड्यांच्या संदर्भातली एक आठवण काल वाचनामध्ये आली की त्या आठवणीचा भाव हा मी तुमच्या स्वाधीन होऊन राहील याच्याशी जोडला जातो. म्हणून ती आठवण आधी घेऊन आजच्या विषयाला आपण पुढे जाऊया. गुरुदेव रानडे अलाहाबादला होते आणि मे महिन्याच्या कालखंडामध्ये ते निंबाळला येत असत. महिना दीड महिना त्या ठिकाणी ते राहत असत. ते तिथे महिना दीड महिना राहत असल्याकारणानं नामसप्ताह ज्याला म्हणावा तो निंबाळला त्यावेळेला सातत्यानं होत होता. अशाच एका नामशिबिरामध्ये मे महिन्यात ते शिबिर संपलं. बरेचसे साधक परत गेले. काही साधक हे थांबलेले होते. पण असं आहे की आपली सामान्य प्रवृत्ती माणसाची असते. शिबिराच्या वातावरणातनं आपण बाहेर आलो की आपण प्रपंचाला जोडले जातो. त्यामुळे काहीशा अनावश्यक गप्पा ही साधक मंडळी त्या ठिकाणी बाहेर बसून करत होती. गुरुदेव तिथून जात होते
त्यांनी तो सगळा संवाद त्यांचा ऐकला आणि ते असं म्हणाले की आपला नेम कधीच संपत नाही, तो अखंड चालू आहे. तेव्हा आपण नेमाला बसूया. आणि म्हणून त्या प्रापंचिक गप्पांच्या वातावरणामधनं साधकांना बाजूला घेत गुरुदेव पुन्हा जपाला, नेमाला, त्यांच्या परंपरेमध्ये नेम म्हटला जातो, त्या ठिकाणी ते बसले. पोथी वाचत असताना वाचणाऱ्यानं समर्थांचं एक वचन तिथे असं वाचलं, तुझ्या अंगी दासपणा आणीन तरच मी खरा. आणि हे वचन ऐकल्याबरोबर गुरुदेव बाहेर आले आणि जमिनीवरती हात आपटून ते असं म्हणालेले आहेत, रामदास म्हणजे रामाचा दास नव्हे, रामाला जो दास करतो तो खरा रामदास. मी तुमच्या स्वाधीन होऊन राहीन, महाराज म्हणतात. गुरुदेवांची भावना अशी आहे की रामदासांना जिकडे तिकडे रामच दिसत होता आणि ज्या ज्या वेळेला त्या रामाचं स्मरण त्यांच्यामध्ये येत होतं त्यावेळेला तो राम त्या ठिकाणी उभा राहत होता आणि त्यांचा भाव पूर्णत्वाला नेत होता. म्हणून एक प्रकारानं आपली साधना ही जसजशी प्रगत होत जाते तसतसा तो भाव आपल्यामध्ये स्थिर होत जातो. म्हणून रामाला साक्ष ठेवून महाराजांनी आपल्याला वारंवार म्हटलेलं आहे की माझ्याशी आपलेपणा ठेवा, मला आवडतं म्हणून नाम घ्या. आणि एकदा ही भावना आमच्यामध्ये आली की माझं बोलणं म्हणजे अशारीर वाणी. महाराज जाऊन आज 107-8 वर्ष होऊन गेलेली आहेत. पंचभौतिक देहाच्या अनुषंगानं महाराजांचं अस्तित्व आपल्यासमोर नाही आहे, पण तरीही एक चैतन्यमय अस्तित्व, एक संजीवक अस्तित्व हे आजही अनेकांना त्या ठिकाणी जाणवतं. याचाच भाव असा आहे की जे जे मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये या महाराजांच्याकडनं होतं तो एक प्रकारानं अशारीर वाणीचा भाव आहे. मग ती वाणी ऐकायला, ती वाणी समजून घ्यायला आपण कसं असायला हवं आहे? महाराज म्हणालेले आहेत, ती ऐकायला येण्यास हृदयात नाम स्थिरावणे जरुरीचे आहे. काल आपण बघितलं होतं की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. जर परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयस्थामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे, तर त्या अंतःकरणाच्या ठिकाणी, त्या हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी मला माझं नाम स्थिर करायचं आहे. आणि हृदयामध्ये नाम स्थिरावणं म्हणजेच पश्यंती वाणीमध्ये आपलं नाम स्थिर होणं. वैखरी वाणीनं आम्ही नामाचा अभ्यास सुरू केलेला आहे. तो अभ्यास जसजसा आमचा होत राहतो तसतसा आमचं नाम वैखरी वाणीमध्ये सुरुवातीला असतं. ज्या ज्या वेळेला आपण बसतो त्या त्या वेळेला ते वैखरी वाणीनं नाम घेतलं जातं. मला अन्य कामं असली की मी थांबतो, आमची वैखरी वाणी थांबते. पण जसजसं त्या अभ्यासाचं सातत्य, अनुसंधान, नित्यता ही आपल्याकडनं होत राहते तेव्हा ते नाम पुढे मध्यमेमध्ये सरकतं. कंठाच्या ठिकाणी ते नाम सरकतं. त्याच्यामुळे तुम्ही ओठांची हालचाल करा अगर करू नका, आतमध्ये नामाचा एक भाव, ती लय जी आहे ती चालू राहते. त्याच्यातून पुढची प्रगत अवस्था, पुढची पायरी म्हणजे हृदयामध्ये नाम स्थिर होणं, ज्याला पश्यंती वाणी म्हणतात. वैखरीनं जोपर्यंत आपण नाम घेतो तोपर्यंत आपण स्थूल देहाशी जास्त निगडीत असतो. म्हणून नाम घेताना काही वेळेला मला कंटाळा येतो आहे, माझे डोळे मिट्ट आहेत, एखादी डुलकी ज्याला आपण म्हणावी ती मला येते आहे, हा वैखरी वाणीच्या नामाचा अनुभव आहे.
मध्यमेमध्ये कंठात ज्या वेळेला ते नाम सुरू होतं त्यावेळेला त्याचा एक भाव हा देहाशी, आपल्या मेंदूशी, विचारांशीच निगडीत राहतो, पण दुसरा भाग पश्यंतीशी जोडला जात असतो, तिथे तो कनेक्ट होत असतो. म्हणून एक प्रकारानं आमचा भाव जो आहे तो काहीसा दोन्हीही बाजूंना जोडणारा असा राहतो. एका बाजूला मला नामही घ्यावंसं वाटतं आणि दुसऱ्या बाजूला विचारांचाही भाग काही वेळेला माझ्यामध्ये येत राहतो. म्हणून गुरुदेवांचं वाक्य आहे की आपण आपल्या मनाला असं सांगावं जपाला बसल्यानंतर की आता हे मना, इथे विचारांना जमावबंदी मी केलेली आहे. सामाजिक अंगानं जसं आपण एखादा अप्रिय प्रसंग घडल्यानंतर त्याला आणखीन वेगळं स्वरूप येऊ नये म्हणून कायद्याच्या परिभाषेमध्ये इथे जमावबंदी लागू केलेली आहे असं आपण म्हणतो, तसं आपण आमच्या मनालाही एक शिक्षण द्यावी, एक विचार द्यावा की इथे विचारांना आता जमावबंदी आहे. म्हणजे आपलं मन हे त्या विचारांपासनं काहीसं अलग होत जातं आणि मेंदूचाही भाग हा नामाच्या अनुषंगानं काहीसा खंडित होतो. आणि म्हणून पश्यंतीमध्ये नाम स्थिर होणं म्हणजे हृदयस्थाच्या अनुषंगानं येणारा नामाचा पुढचा भाव आहे. पश्यंतीमध्ये नाम स्थिर होणं म्हणजे तुम्ही हळूहळू तुमच्या दृश्याला कमी करायला लागता. माझं नाम मला घ्यायचं आहे, आज माझं नाम ठरवल्याप्रमाणे अजून पूर्ण झालेलं नाही, ही भावना मनामध्ये येणं म्हणजे पश्यंतीत नाम स्थिर होणं आहे. आणि एकदा हे नाम पश्यंतीमध्ये स्थिर व्हायला लागल्यानंतर आपोआप तुमच्या वासना क्षीण व्हायला लागतात. आहे आहे, नाही नाही. मला मिळालं तरी आनंद आहे, मला एखादी गोष्ट मिळाली नाही तरीही मी त्यामध्ये आनंदी आहे. आणि त्यालाच अनुलक्षून नामाकडे जास्त वेळ राहणं हा भाव आपल्यामध्ये पक्का होतो. म्हणूनच स्थिरावणे हा शब्द महाराजांचा आहे. नाम स्थिर होणं म्हणजे मी त्या भावाशी निगडीत राहणं. इथे हृदयस्थाचा विचार किंवा हृदयस्थ हा शब्द जो येतो तो हृदय याचा अर्थ केवळ आमचं रक्ताभिसरण करणारं हृदय अशा अंगानं नाही. इथला हृदयस्थाचा भाव म्हणजे अंतःकरणामध्ये आपलं नाम स्थिर होणं. आणि अंतःकरण माझं कसं बनलेलं आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघांनी माझं अंतःकरण पक्क झालेलं आहे. अंतःकरण चतुष्टय म्हणून मी ज्या वेळेला म्हणणार आहे वेदांताच्या परिभाषेमध्ये, तेव्हा मनबुद्धी, चित्त आणि अहंकार येतो. यांना माननामामध्ये मला गुंतवायचं आहे. मनामध्ये मी नामाचाच विचार करीन, चित्ताच्या ठिकाणीही नामाच मला घ्यायचं आहे ही ठाम भूमिका राहील. निश्चयात्मकाच्या अनुषंगानं बुद्धीलाही मी म्हणतो आहे की नाम हेच शाश्वत आहे, बाकी मला आता काही नको आहे. ही भावना त्या अहमनी पूर्ण व्यापली जाते. म्हणून मी जो आहे मी केवळ नामासाठीच आहे आणि नाम हेच माझं सर्वोच्चम मूल्य आहे, ही भावना आपली त्यामध्ये येते. म्हणून पश्यंतीमध्ये नाम येताना त्या नामाचा आत्तापर्यंत केलेला जो मननाचा निदिध्यासाचा भाव आहे तो त्या ठिकाणी स्थिर होतो आणि भगवंताच्या अनुसंधानाकडे मी अधिक वेळ देतो. त्या अनुसंधानामध्ये आपण राहावं. नाम घेता घेताना मला असं वाटलं की थोडंसं थांबावं. मी काहीतरी सत्संगाचा आधार घेतो, कुणाचं तरी श्रवण करतो, एखाद्या ग्रंथाचं चिंतन मी करतो, त्याच्यातून पुन्हा मी नामामध्ये येतो. म्हणजे नाम आणि त्या नामाला पोषक असलेल्या वातावरणाला प्राधान्य देणारी धारणा
ही अंतःकरणामध्ये हृदयामध्ये नाम स्थिरावणार आहे. म्हणून तिथे नाम स्थिरावणं म्हणजेच महाराजांची अशारीर वाणी ऐकायला येण्याचा एक भाव माझ्यामध्ये पक्का होणं आहे. आणि हा भाव जर माझ्यामध्ये पक्का झाला तर महाराज पुढे असं म्हणाले, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. आपल्यालाही आपलं मन अनेक वेळेला कळत नाही. 30-30, 40 वर्ष आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये असतो, एकत्र राहत असतो, 24 तास आपण एकमेकांबरोबर असतो. पण म्हणून समोरच्याचं मन, बरोबरीच्या माणसाचं मन हे आपल्याला पूर्णपणानं कळलेलं असतं असं नाही. जी गोष्ट माझ्या बाबतीत तीच गोष्ट आप्तस्वकीयांच्याही बाबतीत. म्हणून देहबुद्धीचा विचार जो आहे हा देहबुद्धीचा विचार मनाच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून हे जे मन आहे, ही जी देहबुद्धी आहे, इथे एक प्रकारची मर्यादा येते. पण सद्गुरूंचं तसं नाही. सत्पुरुषांचा तो भाव नाही. सत्पुरुष केवळ देहबुद्धीमध्ये नाहीत, त्या देहबुद्धीच्याही पलीकडे ते गेलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यामधला मी हा केवळ एका संकुचित मनीशी निगडीत नाही, त्यांचा मी त्या संकुचिततेच्या पुढे जाणार आहे. म्हणून माझं मन, व्यष्टी मन जे माझं आत्ताचं आहे ते मन समष्टी मनाच्या पातळीवरती जातं. आणि त्या समष्टी मनाच्या पातळीवरती जाणारं मन हळूहळू त्या विश्वमनापर्यंत जातं. म्हणून तुमच्या मनात काय आहे ते मला कळतं. ही जी धारणा संतांच्या, सत्पुरुषांच्या जीवनामध्ये आहे. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. शेवटी जाण्यापूर्वी काही एक दिवस बसले असताना महाराजांनी तुकामाईंच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि त्या आठवणी सांगत असताना महाराज असं म्हणाले की एक दिवस एका माऊलीनं आंब्याची फार मोठी करंडी तुकामाईंच्या समोर आणून ठेवली. उत्तम रसाळ आंबे होते. आणि ते आंब्यातला एक आंबा मात्र मला असा दिसला की अरे हा आंबा आपण घ्यावा, तो कापावा आणि तुकामाईंना द्यावा. पण तुकामाईंनी ती आंब्याची करंडी आपल्या समोर घेतलेली आणि त्यातला एक एक आंबा ते उचलत होते आणि बाजूला ठेवत होते. आणि जो महाराजांच्या मनामधला आंबा होता तो आंबा त्यांनी महाराजांच्याकडे टाकला. म्हणजे तुमच्या मनात काय आहे ते मला कळतं. सद्गुरूंना नेहमीच आपल्या मनामधलं सगळा भाव कळत असतो. म्हणून असं म्हणतात की देव जर सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षित्व त्याच्या ठिकाणी आहे, तर देव काय किंवा आपले सद्गुरू काय, त्यांच्या समोर गेल्यानंतर आणि तिथे नतमस्तक होत असताना आपण त्यांना मला हे हवं आहे असं म्हणू नये. कारण जो सर्वज्ञ आहे त्याला सगळं कळतं आहे. आणि त्याला जर सगळं कळत असेल तर माझ्या मनात काय आहे किंवा माझ्या समोरच्या अडचणी काय आहेत किंवा मी कोणत्या भावनेनं तुमच्या समोर आलेलो आहे हे त्यांना समजतं. म्हणून आपली अंतःकरणातली भावना ही असायला हवी आहे की तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही मला स्वीकारलेलं आहे, तुम्हीच तुम्हाला जे योग्य वाटतं ते माझ्या बाबतीमध्ये करा. मुलाचं रडणं आईला बरोबर लक्षात येतं. त्या रडण्यामध्ये या मुलाला काय दुखतं आहे का, खुपतं आहे का, खरोखर भूक लागली आहे हा भाव आईला कळतो. सद्गुरूंनाही आपल्या मनामधलं कळतं. म्हणून एका साधकानं महाराजांना प्रश्न केला
की आपण अंतर्ज्ञानी आहात. आपण आम्हाला किती ओळखता हे आम्हाला सांगावं. महाराज म्हणाले की मी सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसेल का? साधकांना असं म्हटलं बसेल. तेव्हा महाराज तिथे असं म्हणालेले आहेत की स्वतः तुम्ही तुम्हाला जेवढे ओळखत नाहीत तेवढंच नव्हे तर त्याहून जास्त मी तुम्हाला ओळखतो. मी कसा आहे यातले बरेच गुण किंवा अवगुण मला माझे कळतात, पण काही वेळेला माझ्यातलेच अवगुण मला कळत नाहीत, पण ते सत्पुरुषांना कळतात. म्हणून आपल्या साधनेमध्ये आपल्याला पुढे नेत असताना याच्यातले हे अवगुण कसे बाजूला करता येईल या दृष्टीनं त्यांच्या मार्गदर्शनाचा दृष्टिकोन असतो. म्हणून महाराज पुढे असं म्हणाले तिथे, जगाचा नियम असा आहे की जेवढा सहवास त्याचा प्राप्त होतो तेवढंच त्याला समजतं. पण तुम्हाला सर्वात जास्त सहवास देहाचा आहे म्हणून तुम्ही देहाच्याच अंगानं विचार करतात. पण तुम्हाला जीवदशा जेव्हा प्राप्त झाली तेव्हापासून जे जे देह तुम्ही धारण केले ते सगळे मला रामकृपेनं कळतात. महाराजांचं सर्वज्ञत्व जे आहे ते इथे आहे की स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनामधलं मला कळतं. केवळ आज मी महाराजांच्या समोर आहे म्हणून महाराज माझ्याकडे बघतात असं नाही. महाराजांना माझे यापूर्वीचे काय जन्म होते तेही माहिती आहेत आणि मी पुढे कुठे जाणार आहे त्याचीही त्यांना कल्पना आहे. म्हणून महाराज अनुग्रह घेणाऱ्या व्यक्तींना अनेक वेळेला असं म्हणालेले आहे की तुम्ही 3 रात्र इथे मुक्काम करा, मग आपण अनुग्रह बघू. त्या 3 दिवसाच्या वातावरणामध्ये त्याच्यातल्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा सगळा भाग महाराजांच्या समोर येत असे आणि मग याला कोणत्या मार्गानं कसं न्यायचं तो विचार त्यांच्या समोर असेल. म्हणून महाराज पुढे असं म्हणाले, ते ओळखून सुद्धा तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. आपल्या मनातलं महाराजांना कळतं आणि ते कळल्यानंतरही आपण जे नाम घेतो आहे त्या नामाला अनुलक्षून ते आपल्या सन्निध असतात. आणि हे सन्निधपण कसं आहे, 2 शब्द महाराजांचे इथे आहेत, मागे आणि पुढे. खरं तर आपलं वागणं हे नेहमीच त्यांना आवडेल अशा पद्धतीचं हवं. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे खोलीमध्ये मी एकटाच आहे, मला बघणारं कोणी नाही, मी काहीही केलं तरीही भागून जाईल. असं नाही आहे. खोलीमध्ये जरी दृश्याच्या किंवा देहबुद्धीच्या अनुषंगानं मी एकटा असलो तरी या चराचरामधल्या अणुमात्रामध्ये परमात्मा भरलेला आहे. आणि आपण जी भागवतामध्ये तो विचार विस्तारानं आलेला आहे की आपण जी काही कर्म करतो त्या कर्माला बघणाऱ्या या विश्वामध्ये देवता आहेत. आम्हाला असं वाटतं की अरे मी एकटाच आहे, पण अप्रत्यक्षपणानं त्या देवता तुमच्या कर्माला बघत असतात. म्हणून एक प्रकारानं माझं कर्म, माझी भूमिका ही नेहमीच अशा रीतीनं हवी की अरे माझ्यामुळं कुणालाही वाईट वाटावं असं होऊ नये.
कुणाची मान खाली जावी हाही भाव माझ्या कृतीनं असू नये हा विचार इथे आहे. आणि ज्या वेळेला महाराजांचं नामावरती नितांत प्रेम आहे आणि त्यांना ते आवडतं आहे आणि जो नाम घेतो त्याच्या जवळ मी आहे हे जर असेल तर महाराजांचं आवडणारं नाम मी घ्यायला लावा. आणि जे नाम मी घेत राहतो त्या नामावरती मी प्रेम करत राहतो त्यावेळेला मी तुमच्या मागे पुढे आहे. सदैव आपल्याबरोबर राहणारी धारणा महाराज आम्हाला इथे देत आहेत. जेथे जातो तेथे तू माझा संगाती चालविषयी हाती धरून या. तू मला चालवतो आहेस ही भावना या विचारांच्या मध्ये या ठिकाणी आपली प्रगती होण्यासाठी महाराज आपल्याबरोबर आहेत. ते मार्गदर्शन करत आहेत. आणि ज्या ज्या वेळेला माझ्या साधनेमध्ये अडचणी येतात, काटेकुटे येतात, साधनेपासून कदाचित मी बाजूला होण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भूमिका येते, तिथे महाराज माझ्या पुढे आहेत. माझ्याकडल्या समोरच्या सगळ्या अडचणी ते त्या ठिकाणी बाजूला करत माझा प्रवास पुढचा सुखकर करतात. योगक्षेमं वाहाम्यहम भगवंत म्हणाले. योग आणि क्षेम, माझा साधन योग हा योग्य रीतीनं चालावा आणि तो चालत असताना येणाऱ्या अडचणींचं निराकरण व्हावं हा क्षेम भगवंत बघतो. योगक्षेम म्हणजे केवळ मी स्वस्थ बसलेलो आहे आणि भगवंतानं 12 वाजता माझ्यासमोर ताट आणून ठेवलं आहे हा योगक्षेम नाही. आपण साधनेचे प्रयत्न करायचे आहेत आणि मी ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला त्या प्रयत्नांमध्ये जर कुठे मला अडचण आली तर मार्गदर्शन करणारी भूमिका तिथे येते. म्हणून पुढे याचा अर्थ महाराज माझ्या पुढे आहेत आणि माझा साधन पथ ते निर्धोक करतात. आणि महाराज माझ्या मागे आहेत याचा अर्थ ते एक प्रकारानं मागूनही माझं रक्षण करतात. विषयांचा घाला माझ्यावरती होऊ नये, देहबुद्धीकडे मी सरकू नये, कुठल्या तरी एखाद्या प्रसंगानं घटनेनं कुणाच्या तरी बोलण्यानं मी निराश व्हावं, उदासीन व्हावं असं होऊ नये. मनावरती परिणाम न होताना आपण पूर्णपणानं सुखरूपपणानं पुढे चालत राहावं आणि आपलं समाधान भंग करू देऊ नये हा भाव मागे आणि पुढे या शब्दांमध्ये आहे. आणि त्याचा दुसरा भाव असा येतो की अणुरेणूमध्ये महाराज सामावलेले आहेत. जर ते पुढेही आहेत आणि मागेही आहेत याचाच अर्थ ते पूर्णपणानं माझ्या अवतीभोवती आहेत. म्हणून माऊलीनं अर्जुनाच्या रथाचं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये करत असताना असं म्हटलेलं आहे, आपण पुढा राहिला पाठी अर्जुन ठेविला. अर्जुनाला मागे ठेवलेलं आहे आणि आपण स्वतः पुढे राहिलेले आहेत. त्या संपूर्ण 18 दिवसाच्या युद्धामध्ये भगवंतांनी अर्जुनाचं पूर्णपणानं रक्षण केलेलं आहे. कौरवांच्याकडनं, द्रोणाचार्य, भीष्माचार्यांच्याकडनं, कृपाचार्यांच्याकडनं येणाऱ्या सगळ्या अस्त्रविद्या, मंत्रविद्या, शस्त्रविद्या भगवंतांना पूर्णपणानं सांभाळून धरलेल्या आहेत. म्हणून 18 दिवसाचं युद्ध पूर्ण झाल्यानंतर भगवंत अर्जुनाला असं म्हणाले, अर्जुना युद्ध संपलेलं आहे, तू आता रथामधनं खाली उतर आणि चालायला लाग. अर्जुन असं म्हणाला की भगवंता आपण उतरा मग मी उतरतो. कृष्ण म्हणाला की इतके दिवस माझं ऐकलेलं आहे
तेव्हा आताही माझंच ऐकायचं. तू खाली उतर आणि 5-50 पावलं पुढे निघून जा. अर्जुन उतरलेला आहे, 5-50 पावलं पुढेही निघून गेलेला आहे. त्यानंतर भगवंत रथामधनं उतरले आणि ज्या क्षणी भगवंत रथापासनं बाजूला झाले त्या क्षणी त्या रथानं पेट घेतला. एक प्रकारानं मागे आणि पुढे भगवंताची सत्ता ज्या वेळेला, सद्गुरूंची सत्ता ज्या वेळेला राहते त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं स्थिर होतो आणि सांभाळले जातो. म्हणून हरिपाठातही माऊलीने म्हटलं, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. भगवंताच्या ठिकाणी आम्हाला स्थिर व्हायचं आहे. म्हणून तुमच्या मागे पुढे मी चालतो हा भाव महाराजांनी दिला. पुढे ते असं म्हणाले, माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी सांगतो की भगवंताच्या इच्छेनं प्रपंच केला तर त्यामध्ये काहीही बिघडत नाही. स्वतःच्या अनुभवाने, महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे. अनेक वेळेला राममंदिराचं काम असू दे, मजुरांना मजुरी देणं असू दे, आपल्या खिशामध्ये काहीही नाही आहे आणि तरीही कामं होत आहेत. कारण भगवंताच्या इच्छेनं हे होत आहे. राम करता ही भावना आहे. थोरल्या राम मंदिराची बांधणी पूर्ण झालेली आहे आणि अनेक जण म्हणतायत महाराज मूर्तींचं काय. महाराजांचं वाक्य तिथे आहे, बोलणं तिथे आहे की ज्याचं मंदिर बांधलेलं आहे त्याला इथे केव्हा येऊन बसायचं तो ठरवेल. आणि मग त्या तळवाड्यावरनं मूर्ती आलेल्या आहेत. म्हणजे आपण हे करू, आता मंदिर होत आलेलं आहे, ती मूर्ती शोधू, हे करू, हा भाव नाही आहे. भगवंताच्या इच्छेनं प्रपंच चालतो आहे. तेव्हा तो जे जे काही मला सांगतो किंवा माझ्याकडनं करून घेतो त्या अनुषंगानं ते घडतं आहे. ही भावना मनामध्ये आहे. आणि ज्या वेळेला भगवंताच्या इच्छेवरती, सद्गुरूंच्या इच्छेवरती आपण आपला प्रपंच सोपवतो तेव्हा खरोखर तो जास्त चांगला होतो. म्हणून महाराज म्हणालेले आहेत की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्यावरती सोपवा. तुम्हाला करता येणार नाही एवढा चांगला प्रपंच मी तुमचा करीन. पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रपंच स्वाधीन करत नाही तुमच्या. आमच्या प्रपंचात ज्या उणीवा आहेत आणि आम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्ही आम्हाला द्या. ही आमची भावना आहे. म्हणून नित्याच्या जीवनामध्ये आपण अनेकांचे अनुभव ऐकतो. शिक्षणाच्या अनुषंगानं असतील, नोकरीच्या अनुषंगानं असतील, व्यवसायाच्या अनुषंगानं असतील, आपण त्यांचे अनुभव ऐकत असतो. ज्या अनुभवांची आपल्याला आवश्यकता वाटत असते त्या अनुभवांच्या आधारानं आपणही आपल्या जीवनामध्ये बघत असतो. महाराज त्यांचा अनुभव जो देत आहेत तो अनुभव रामावरती प्रपंच सोपवण्याचा आहे. मग तुमचा अनुभव जसा मी विचारात घेतो आणि त्या पद्धतीनं जातो तसं महाराजांचा हा अनुभव हाही माझ्यासाठी तेवढाच मोलाचा आहे. मग जर भगवंताच्या इच्छेनं मला प्रपंच करायचा असेल तर माझ्या प्रपंचातली माझी भूमिका कशी आहे तर माझ्यासमोर घडणाऱ्या घटनेमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये मी रामाचं स्मरण ठेवावं, रामाची इच्छा म्हणावं आणि त्या पद्धतीनं जावं. म्हणून भगवंताच्या इच्छेनं आम्ही ज्या वेळेला प्रपंच करतो त्यावेळेला आपल्याला एक प्रकारची समाधानाची भावना मनामध्ये तयार होते.
आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट प्राप्त झाली प्रपंचामध्ये, भगवंतानं ती दिली, आपण तिचा स्वीकार करावा. आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, मनामध्ये तो भाव आहे, पण आपल्याला ती मिळत नाही, त्यावेळेला आपल्या मनाला आपण असं प्रशिक्षित करावं की ही वस्तू न मिळण्यामध्ये माझं कल्याण आहे, म्हणून महाराजांनी मला ती दिलेली नाही, ह्या विचारानं आपण स्वस्थ व्हावं. ज्याचा उपयोग माझ्यासाठी नाही, ती जर माझ्याकडे आली तर कदाचित माझं मन विचलित होईल. म्हणून मनाचा समतोल आम्हाला जर साधायचा असेल, आमच्यातल्या रागद्वेषाधिक विकारांना आम्हाला क्षीण करायचं असेल, किंबहुना शून्यत्वाच्या पातळीवरती त्यांना आणायचं असेल, तर आम्हाला जे आहे ते सहजपणानं स्वीकारावं आणि जे नाही त्याचा जास्त विचार करू नये. नित्याच्या प्रपंचातला आपल्या अनेकांचा हा अनुभव आहे. आपल्याकडे एखादं मंगलकार्य असतं, वास्तुशांत असते, लग्न आहे, मुंज आहे. आता हल्लीच्या काळामध्ये आपण विचार केला तर 61, 75, 81 समारंभपूर्वक सगळा भाग होत असतो. आता आपण माझ्याकडे येता, तुम्ही सगळ्यांनी या असं म्हणता. आता काही वेळेला असं असतं की एकापेक्षा अनेक कार्यक्रम समोर असतात, मग तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा असं म्हणत आपण कुटुंबातल्या माणसांचा विचार करतो. आपली प्रवृत्ती कशी आहे, मी जर तुमच्याकडे कार्यक्रमाला आलो तर मला बघितल्यानंतरचं तुमचं पहिलं वाक्य असतं, का हो वहिनी नाही आल्या. म्हणजे मी आलो हा विचार बाजूला असतो आणि जे नाही त्याचा विचार आम्ही करतो. स्वतःच्या अनुभवानं मी सांगतो की भगवंताच्या इच्छेनं प्रपंच करा. म्हणून प्रपंचामध्ये जे आहे ते त्यानं दिलेलं आहे याचा विचार आपण जास्त करावा आणि जे माझ्यासमोर नाही त्याचा विचारच आपण करू नये. यामध्ये आमचं प्रपंच अधिक सुरळीत चालतो. मुळात प्रपंच कसा आहे, प्रपंच मुळात वाईट नाही, कारण प्रपंच सगळ्यांनीच केलेला आहे. महाराजांनीही प्रपंच केला, बाबा बेलसऱ्यांनीही प्रपंच केला, भाऊसाहेब केतकरांनी प्रपंच केला, नाथांनी प्रपंच केलेला आहे. पण त्या प्रपंचामध्ये असलेल्या प्रसंगांना, असलेल्या परिस्थितीला बघणारी जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची. आम्ही प्रपंच करत असताना जर अकुंचित दृष्टीने प्रपंच करत राहिलो, मीच्या एका मर्यादित कुंपणातूनच सगळा विचार आम्ही करत राहिलो, तर आमच्यासमोर दुःखाचा भाग, निराशेचा भाग जास्त येतो. आणि आम्ही जर आमच्यातलं ममत्व कमी केलं, आमच्यातली आसक्ती कमी केली, माझेपणाचा भाव आम्ही कमी केला, तर तोच प्रपंच, तेच घटना अधिक आनंदानं आणि सहजतेनं आमच्या समोर येतात. म्हणून भगवंताच्या इच्छेनं प्रपंच करणं म्हणजे मी देहावरती प्रेम करण्यापेक्षा भगवंतावरती प्रेम करणं. जेवढं भगवंतावरचं प्रेम मी करतो तेवढा तो भगवंत अधिक आत्मीयतेनं आणि अधिक आपलेपणानं माझ्याकडे बघतो. आणि म्हणून आपोआप सगळं चांगलं घडत जातं. अयोग्य जरी काही घडलं तरी त्याचा फार परिणाम मनावरती होत नाही आणि आपल्या जीवनाला एक विशालता येते. आमच्या जीवनाला जर एक विशाल दृष्टी आली तर त्या ठिकाणी एक प्रसन्नतेचा अनुभव येतो. शरीराचे अवयव जसे आपल्या ठिकाणी आपलं काम करतात, ते जेवढे व्यवस्थित राहतील तेवढा निरोगीपणाचा अनुभव आपल्याला येतो.
तसं सगळ्या प्रकारच्या अनुभवातून आपण आपल्या जीवनाकडे बघावं आणि त्या अनुषंगानं आपल्या विकासाचा विचार, आत्मोन्नतीचा विचार आपण करावा. तुम्ही मला काहीतरी बोलता, मग माझं मन अस्वस्थ होतं आणि काहीतरी एक प्रकारची कटुता माझ्या मनामध्ये निर्माण होते. पण अगदी सूक्ष्मपणानं विचार आपण जर केला तर या समग्र विश्वाच्या पातळीवरती माझं अस्तित्व किती आहे. जर एवढ्या व्यापक विश्वाच्या पातळीवरती माझं अस्तित्व एखाद्या मसुराच्या दाण्या एवढं जर असेल तर मी तुमच्या अनुषंगानं, प्रसंगांच्या अनुषंगानं माझ्या मनाला विचलित कशासाठी करावं. म्हणून अंतःकरणाला स्वस्थचित्त करायचं असेल, मनाची शक्ती आम्हाला खऱ्या अर्थानं वाढवायची असेल तर भगवंताच्या स्वाधीन होणारा भाव, सद्गुरूंच्या स्वाधीन होणारा भाव हा आपल्यामध्ये आपण आणावा आणि त्यांना आलेले अनुभव हे आपणही आपल्या जीवनामध्ये आणण्याचा अभ्यास करावा. त्यांनी साधना कशी केली त्यातला 10% जरी मला भाव तयार करता आला तरीसुद्धा आत्ताच्या माझ्या साधनेला अधिक चांगलेपणा येईल. ब्रह्मानंदांनी केलेली गुरुसेवा, भाऊसाहेबांनी केलेलं समर्पण हे आपल्यासमोर एक प्रकारचा आदर्श आहे. खऱ्या अर्थानं गुरूंना समर्पित कसं व्हावं ती भूमिका त्या ठिकाणी आहे. सर्व तऱ्हेच्या विद्वत्तेला ब्रह्मानंदांनी एका मिनिटामध्ये बाजूला केलेलं आहे. तुम्ही माझी विद्या घ्या, त्याशिवाय हे तुमच्या चरणावरती टेकवलेलं मस्तक मी वर घेणार नाही, हा आत्यंतिक भाव ब्रह्मानंदांचा होता. आणि महाराज म्हणाले की मी तुमची विद्या घेतली, तेव्हाच ब्रह्मानंदाने आपलं मस्तक वर घेतलं आणि त्यानंतर त्या विद्येचं पूर्णपणानं विस्मरण ब्रह्मानंदांनी केलेलं आहे. संस्कृतमधून भागवतावरती निरूपण करावं एवढी विद्वत्ता त्या काळामध्ये ब्रह्मानंदांच्या ठिकाणी होती. आणि म्हणून आम्हाला अशा रीतीनं जीवनाकडे बघायचं आहे की माझ्या संदर्भामधला मला अधिक चांगला अनुभव कसा घेता येईल आणि माझं जीवन, माझा प्रपंच सुखमय कसा होईल. आणि म्हणून महाराज म्हणाले की भगवंताच्या इच्छेनं प्रपंच केला तर त्यामध्ये काहीही बिघडत नाही. आणि पुढे महाराज म्हणाले की बिघडणं आणि सुधारणं यांना अर्थच उरत नाही, कारण भगवंताचा प्रपंच भगवंत पाहून घेतो. भगवंताच्या इच्छेनं माझ्यावेळेला मी प्रपंच करतो किंवा ती भूमिका माझ्यामध्ये मी ठेवतो, तेव्हा एक भाव असा येतो की नित्याचं असणारं माझं जे जीवन आहे ते नित्याचं माझं जीवन कुठेही विस्कळीत किंवा ज्याला डिस्टर्ब म्हणावं तो भाव तिथे येत नाही. कारण बिघडणं आणि सुधारणं महाराज म्हणालेले आहे यांना अर्थ उरत नाही. काय बिघडलं आणि काय सुधारणं हा प्रपंचाचा मुळात धर्मच आहे. प्रपंच कसा आहे, आज सुखकारक आहे, उद्या दुःखकारक आहे. त्या ग्राउंडवरती गेल्यानंतर लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये ती जी सिसोची फळी आहे ती एका बाजूला वरती जाते, एका बाजूला खाली असते. वरच्याने जोर लावून तो खाली आला की खालचा असलेला वर जातो. आमचा प्रपंच त्या सिसोच्या फळीसारखा आहे. आज माझ्यासाठी अनुकूल आहे, उद्याला माझ्यासाठी प्रतिकूल आहे. आणि हे चक्र कायम आहे, हे कुणालाही सुटलेलं नाही. आणि प्रपंचातही
बिघडलेला पदार्थ आपण दुरुस्त करतो. मीठ कमी पडलं असेल आम्ही मीठ घालू, मीठ जास्त झालं असेल आम्ही त्याच्यात काहीतरी वेगळा प्रकार करू आणि त्या मिठाचा खारटपणा आम्ही कमी करू. म्हणजे पदार्थ बिघडणं किंवा पदार्थ सुधारणं हे चालूच आहे. व्यक्तीचं जीवन असू द्या, राष्ट्रांचं जीवन असू द्या, संबंध बिघडतात, पुन्हा तेच संबंध सुधारतात. काल आमच्या पक्षातनं गेलेला माणूस 3 महिन्यांनी पुन्हा आमच्याच पक्षामध्ये येत असतो. आम्ही त्याचं स्वागत करत असतो. म्हणून सुधारणं काय आणि बिघडणं काय हा भावच प्रपंचाचा धर्म असल्याकारणानं तिथे काहीही भाव राहत नाही. मी प्रपंच भगवंताचा म्हटल्यानंतर आज तो कमी किंवा अधिक या स्वरूपामध्ये राहतो. आणि म्हणून आपण कुणाकडेही गेल्यानंतर, किंबहुना आम्ही बुधवारी इथे आलो, रामनवमीपर्यंत आम्ही इथे आहोत, आपल्यातलेही बाहेरगावांना आलेली काही मंडळी इथे असतील, सेवेच्या दृष्टीनं गावातलीही मंडळी इथे आलेली असतील. आम्ही कसे आहोत? महाराज म्हणतात तसं आम्ही पाहुण्यासारखे आहोत. पाहुणा आपल्याकडे येतो, राहतो, आपल्याबरोबर जेवणखाण करतो, गप्पा गोष्टी करतो, पण आपल्याकडे काय कमी आहे आणि काय जास्त आहे याचा विचार त्याच्याकडे नाही आहे. तो घरातली व्यक्ती जी कोणी असेल, कुटुंब प्रमुख, ती व्यक्ती विचार करत असते आज काय करायचं आहे, काय नाही करायचं. आम्ही आपले स्वस्थचित्त आहोत. व्यवस्था काय आहे आणि अजून काय करायचं आहे हा प्रश्न डॉक्टरांकडे आहे. म्हणून प्रपंचात व्यवस्थेचा भाग म्हणा, नियोजनाचा भाग म्हणा, त्यांच्याकडे असल्या कारणानं ते त्याचा विचार करतात. तुम्ही आम्ही स्वस्थचित्त असतो. भगवंताच्या स्वाधीन प्रपंच केल्यानंतर मी स्वस्थचित्त होणं म्हणजे माझ्या प्रपंचाची जबाबदारी त्यांनी महाराजांनी घेणं या स्वरूपाचा तो भाग आहे. आणि भगवंताच्या स्वाधीन ज्या वेळेला होणारी भूमिका आपण घेतो त्यावेळेला तो भगवंतही त्याच भावानं मग आपल्याकडे बघत असतो. अरे हा माझ्यावरती अवलंबून आहे. एक महाराजांचे शिष्य निवृत्त झालेले होते. निवृत्तीवेतन त्या काळाला 100-150 125 वर्षापूर्वीचा तो काळ. पेन्शन अत्यंत कम्या स्वरूपामधली, मुलाचंही जेमतेम असलेली नोकरी. त्यामुळे यांच्या पेन्शनला त्या मुलाच्या उत्पन्नाचा थोडासा घर खर्चामध्ये हातभार लागायचा. एक दिवस महाराजांच्याकडे ही मंडळी असताना महाराजांनी त्या मुलालाच प्रश्न केला की दर महिन्याला खर्चाची तोंड मिळवणी होते का रे? आणि लगेच महाराज पुढे असं म्हणाले की आपण सर्व चालवता हे उत्तर मला नको आहे. परिस्थिती नक्की काय आहे ती मला सांग. मुलांना उत्तर असं दिलं की महिन्यातले जवळपास 20 दिवस उत्तम असतात. पुढले 4-5 दिवस चालतं, पण शेवटचे 5-7 दिवस मात्र फारच अवघड जातात. महाराज म्हणाले, अरे वा, फार चांगली गोष्ट आहे. महिन्यातले 10 दिवस काय होईना आपले जर अवघड जात असतील तर आपला प्रपंच भगवंत चालवतो याचं स्मरण आपल्यामध्ये येईल. माझी अडचण असतानाही आजचा माझा दिवस पूर्ण झाला हे समाधान ज्या वेळेला मला दिसतं त्यावेळेला मी हे समजायला हवं आहे की अरे मी काही न करताना आजचा दिवस माझा गेलेला आहे, हा कोणी चालवला. आम्ही म्हणतो ना, कदाचित आमच्या घराच्या बाहेर असेल, दरवाजातून प्रवेश करत असताना किंवा घरात प्रवेश केल्यानंतर आमच्याकडे ते लावलेलं असेल,
हे घर महाराजांचं आहे. जर माझं घर महाराजांचं आहे तर ते घर मी चालवतो का महाराज चालवतात? आणि महाराज जर चालवत असतील तर आपोआप त्या ठिकाणी भगवंत चालवतो, भगवंताच्या इच्छेनं हा प्रपंच होतो, ही धारणा आपल्यामध्ये येते. चरित्रामधलाच प्रसंग आहे. आप्पासाहेब भडगावकरांच्या ओळखीनं एक माऊली आपल्या 2.5-3 वर्षाच्या मुलाला घेऊन गोंदवल्यामध्ये आलेली आहे. मुलाला यकृताचा त्रास आहे. औषधोपचार महाराजांच्या मार्गदर्शनानं चालू आहेत. पण हळूहळू तो आजार बळावला आणि एक दिवस त्या मुलानं शेवटचा श्वास घेतला. हरिपंत मास्तर महाराजांच्याकडे आले आणि महाराजांना सगळा वृत्तांत सांगितला. मास्तरांच्या बरोबर महाराजही त्या माऊलीच्या जवळ आले, मुलाला आपल्या मांडीवरती घेतलं आणि महाराजांनी शोक केला. जणू काही आपलंच मूल गेलेलं आहे ही पित्याची भावना महाराजांच्या शोकामधून व्यक्त झाली. आणि आईलाही स्वाभाविकपणानं महाराज आलेत, आपल्या मुलाला मांडीवरती घेतलेलं आहे, तिचाही शोकाचा भाव तिथे त्या ठिकाणी बाहेर आला. पण पहिला जोर भावनेचा शोकाचा कमी झाल्यानंतर ती माऊली असं महजपणानं म्हणाली, महाराज आपण कशाला वाईट वाटून घेता? माझा आणि त्याचा संबंध इतकाच आहे असं मी समजते. तो गेला, आपण तरी आता काय करणार? रामाची इच्छा अशीच होती असं मी समजते. तिचं हे शेवटचं वाक्य जे होतं त्याच्यावरती लगेच महाराज म्हणाले की बाई तुमचं हे शेवटचं बोलणं फार महत्त्वाचं आहे. रामाची इच्छा म्हणून त्याच्या सहवास लाभला, तो गेला, ही सुद्धा महाराज रामरायाचीच इच्छा. म्हणजे रामाच्या इच्छेवरतीच आपण आपल्या जीवनातल्या सुखदुःखांना बघावं आणि त्याकडे त्या अनुषंगानं बघावं. म्हणून रामाची इच्छा ही नित्याच्या प्रपंचामध्ये असावी. सकाळी उठल्यानंतर आपला पहिला भाव प्रार्थनेचा हा असावा, रामराया किंवा सद्गुरुनाथा आपण आम्हाला आज जागं केलेलं आहे. आजचा दिवस तुमच्या इच्छेनंच पार पडणार आहे. जे माझ्या कल्याणाचं आहे तेच माझ्याकडून दिवसभरात घडू दे, ही भावना म्हणजे रामाच्या इच्छेनं माझ्या जीवनाचा प्रपंच मी चालवतो हे वळण मी माझ्या मनाला देणार. आणि म्हणून यासाठी नामाची गरज आहे, नामाचं स्मरण आहे. म्हणून पुढे महाराज म्हणाले, नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल. खरोखर तसा विचार केला तर ज्या ज्या वेळेला आपण नामस्मरणाला बसत असू त्यावेळेला केवळ मी नामासाठी बसलेलो आहे अशी जर भावना माझ्यासमोर असेल तर मी देवघराच्या ठिकाणी बसेन किंवा माझ्या नित्याच्या अशा ठिकाणी मी बसत असेन की समोर महाराजांची प्रतिमा असेल, उदबत्ती लावलेली असेल नसेल तो फारसा महत्त्वाचा भाग नाही. पण सुरुवातीला आपलं लक्ष त्या प्रतिमेवरती काही काळ जातं आणि नंतर आपण डोळे बंद करून आपलं नामस्मरण करतो. ते का बरं?
तर ज्या प्रतिमेकडे मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे तीच प्रतिमा मला माझ्या अंतःकरणामध्ये अनुभवायची आहे. म्हणून अंतश्चक्षूंचा भाव बहिश्चक्षूंना बंद केल्याशिवाय मला प्राप्त होणार नाही. म्हणून नाम घेताना आजची माझी अवस्था अत्यंत सामान्य आहे. त्याला तुम्ही लोअर KG म्हणा, अप्पर KG म्हणा, नर्सरी म्हणा, या स्वरूपातलेच आपण आहोत. त्यामुळं मी नामाला बसल्यानंतर महाराजांची प्रतिमा कदाचित माझ्यासमोर काही काळ राहील, ती पूर्ण वेळ राहीलच याची खात्री नाही. पण ज्यांचं अस्तित्व हे चराचराला व्यापलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं नामकरण तुकामाईंनं ब्रह्मचैतन्य केलं, ब्रह्मालाही चैतन्यत्व देणारा भाव ज्यांच्यामध्ये आहे, ते स्वरूप आपल्याला पाहत असतं. आणि म्हणून मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला पाहत नसलात तरी. आणि ज्या वेळेला नामस्मरणाचा हा भाव आपल्यामध्ये स्थिर होतो, त्याच वेळेला मी तुमच्या हृदयातच आहे. सुरुवातीलाही आपण बघितलं की अंतःकरणामध्ये महाराजांचं अस्तित्व, आणि ज्याचं अंतःकरण अस्तित्व हे आपलं या ठिकाणी हृदयस्थाच्या अनुषंगानं आलेलं आहे, त्याचा भाव तो मला बघतो आहे. माझा अंतरात्मा, माझा आत्माराम हा मला क्षणोक्षणी बघतो. तोच मला प्रेरणा देतो आहे, तू नामाला बस, तू नाम घे, तू नामाच्या स्मरणामध्ये राहा. आणि म्हणून नामाचं स्मरण जसजसं आपल्यामध्ये येईल तसतसं आपली देहाची असलेली वृत्ती कमी होत जाते. आणि नाम आणि महाराज हे दोघेही वेगळे नाहीत. तुम्ही नाम घ्यायला लागल्यानंतर महाराजांचं स्मरण हे आपल्यामध्ये सहजपणानं येणार. ती प्रतिमा काही एका काळानंतर, अभ्यासानंतर तुमच्यासमोर आपोआप येणार. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. त्यांचं स्वरूप कसं आहे? साक्षीत्वाचं स्वरूप आहे. चराचराला व्यापलेलं हे परमात्म तत्व त्या अणुरेणूंमधून, त्या कणाकणांमधून त्या ठिकाणी आपल्याला अनुभवत असतं. एका शिष्यानं महाराजांना घराच्या पायाभरणीला अनुलक्षण बोलवलं. महाराज त्या ठिकाणी आले. पायाभरणीचा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि महाराज ज्या वेळेला परत जायला निघाले, त्यावेळेला साधकांना असं म्हटलं की महाराज, पायाभरणीला आपण आलेला आहात, तेव्हा आता पुढे घर पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांतीलाही आपण यावं. महाराज त्याला असं म्हणाले की शक्यतो मी येईनच, पण एक गोष्ट बाळा ध्यानात ठेव, जेथे मी जातो तेथे कायम राहायलाच मी जात असतो. ज्याला मी आपला म्हटला त्याच्या जवळ मी सदैव असतो. महाराजांनी अनुग्रहाच्या द्वारा आम्हाला जवळ घेतलं म्हटल्यानंतर ते आता आपल्याबरोबरच आहेत. ते आपल्याला सोडत नाहीत. त्यांनी आपलं बोट धरलेलं आहे, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी. मुलानं आईचं बोट धरलं असेल तर कदाचित रस्त्याने जाताना जिकडे कुठे त्या मुलाला आकर्षण निर्माण होईल, त्या आईचं बोट सोडेल आणि तिकडे जाईल. पण आईने जर मुलाचं बोट धरलेलं असेल तर गर्दी कितीही असू द्या, ते मूल कुठेही सुटणार नाही. प्रपंचाच्या आणि विषयांच्या या सगळ्या मोहजालामध्ये आमची भावना ही असायला हवी आहे की महाराजांनी माझं बोट धरलेलं आहे, मी महाराजांचं बोट नाही धरलेलं.
त्यामुळं महाराज मला सोडणार नाहीत या एका ठाम विश्वासावरती मला या ठिकाणी राहायचं आहे. म्हणून आपण जेव्हा जेव्हा नामाला बसतो, नामाचा विचार आपल्या समोर येतो, त्यावेळेला त्यांच्या असणेपणाची जाणीवही आपल्या मनामध्ये तेवढीच तीव्रतेनं यावी. आणि ती जाणीव घेत जर आम्ही नामस्मरणाला बसलो, म्हणून बाबांनीही म्हटलेलं आहे एका ठिकाणी, दिवसभरात तुम्ही कितीही वेळ आणि केव्हाही नामाला बसा, पण नामाला बसत असताना महाराजांचं स्मरण करा. महाराज तुम्ही मला नामाला बसवलेलं आहे, आणि नाम सुरू करा. आणि ते नाम थांबवाल ज्या वेळेला, त्यावेळेलाही मनामध्ये हा भाव ठेवा, महाराज तुम्ही माझ्याकडनं आत्ता नामस्मरण करून घेतलं. ही भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर आपोआप महाराजांच्या शिवाय तुम्ही राहू शकत नाहीत. म्हणून तुम्ही पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण तुमच्या हृदयात मी आहे आणि हृदयामध्ये मी राहत महाराज जर काही करत असतील तर आपल्याला एक प्रकारानं त्यांच्यामधल्या स्वानंदाची अनुभूती ते देतात. त्यांच्या स्मरणानं, त्यांच्या अस्तित्वानं आपलं मन, आपली बुद्धी, आपला चित्त आणि अहंकार हे पूर्णपणानं महाराजमय किंवा नाममय होऊन जातं. आणि म्हणून परवालाही मी पुण्य करतो की त्यांचं हृदयातलं अस्तित्व म्हणजे माऊलीचे शब्द, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणोनी विशेषे अत्यादरो विवेकावरी. एका विवेकाच्या अनुषंगानं आपण आपल्या सद्गुरूंचाच विचार करावा. आणि ब्रह्मानंदांचं पदही आपल्या अनेकांच्या परिचयाचं आहे. ऐसे करी सद्गुरू आई, आपुले स्मरण वसो हृदयी. तुमचं स्मरण माझ्या हृदयामध्ये राहावं. वसो वसणे, राहणे. केवळ मी स्मरण करावं, करणेपणाचा भाव नाही आहे, राहणारा भाव आहे. करण्यामध्ये काय आहे, मी कर्म केलं, बाजूला झालं, पण राहणं याचा अर्थ मी तिथे स्थिर झालो, पक्का झालो. म्हणून सद्गुरू मला माझ्या हृदयामध्ये राहावेत हा भाव माझ्यामध्ये येतो. आणि ज्या वेळेला सद्गुरू हृदयामध्ये राहतात त्याच वेळेला तुमचं मनबुद्धी चित्त अहंकार त्या नामानं व्यापलं जातं. आणि मग पुढला भाव महाराज देतात की तुमच्या हृदयामध्ये राहून मी काय करतो, तुमची देहबुद्धी कमी होईल तेव्हा मी तुम्हाला नामात कसा आहे हे जाणवेल. हृदयस्थामध्ये महाराजांनी येणं, ब्रह्मानंदांच्या शब्दामध्ये त्यांचं स्मरण हृदयामध्ये राहणं म्हणजेच आपली देहबुद्धी कमी होणं आहे. आणि ही देहबुद्धी जेव्हा कमी होते तेव्हाच नामामध्ये महाराज कसे आहेत हे आपल्याला जाणवतं. हा विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊ. जानकी जीवन स्मरण जय जय या खाली हो येतो. श्रीराम श्रीराम. अप्रतिम. एकदा